जय श्री कृष्ण। तमारू स्वागत है अमारी चेनल सिंपल गुजराती रसोई में। तो आज आपणे जेवी लग्न प्रसंग में टेस्टी बनती होय छे गुजराती दाळ तेवी ज आज आपणे घरे बनाववानी छे। तो तमे जोई शको छो जेवी लग्न प्रसंग में दाळ बने छे तेवी ज दाळ घरे बनीने तैयार थई गई छे। जो तमने अमारी रेसिपी गमे तो चेनल ने लाइक करजो, शेर करजो ने सब्सक्राइब करजो। तो तुवेरनी दाळ बनाववा माटे अहीं मैं एक बाउल जेटली तुवेरनी दाळ लई लीधी छे। हवे पाणी नाखीने आपणे सारी रीतना धोई लेशुं जेथी अंदरनुं जे टाच होय छे ते सरस रीतना साफ थई जाय छे। तमे जोई शको छो केटलो पाणी आपणुं खराब थई गयुं छे। हवे सारी रीतना तुवेरनी दाळ छे ते धोई लीधी छे। हवे आपणे तेने बाफवा मूकवानी छे बोइल करवा। तो तेमां हूँ 2 पेची जेटली हूँ आंबली नाखीश। आंबली नाखवाथी दाळ खूब ज टेस्टी बने छे। तो आ ट्रीक तमे जरूर अपनावजो। हवे तेमां थोड़ुंक मीठुं एड करीश, अर्धी चमची जेटलुं, अने अर्धी चमची जेटली हळदर नाखीश। त्यार पछी पाणी नाखीने तेने बोइल करी लईश। हवे आपणे पाणी एड करी देशुं अने अर्धी चमची जेटलुं तेल एड करी देशुं जेथी आपणी दाळ छे ते उभराय नहीं। हवे 5 થી 6 सीटी थवा देवानी छे जेथी दाळ छे ते सरस रीतना बफाई जशे। तो तमे जोई शको छो आपणी दाळ छे ते बफीने तैयार थई गई छे। हवे अहीं मैं मरचुं अने टमेटुं छे ते कापीने तैयार करी लीधुं छे। तमे जोई शको छो एक टमेटुं कापीने तैयार करी लीधुं छे अने एक तीखुं मरचुं छे ते कापीने लई लीधुं छे। हवे अहीं दाळ बाफेली छे तेमां आपणे मरचुं अने टमेटुं छे ते एड करी देशुं। अहीं एक आदुनो टुकड़ो लई लीधो छे ते आपणे क्रश करी लेशुं जेथी दाळ आपणे पीती वखते आदुनो छे ते टुकड़ो मोढामां आवे छे जेथी टेस्ट बहु खराब लागे छे। जो आवी रीतना आदु छीणेल होय तो टुकड़ो आवे नहीं मोढामां। तो अहीं हवे आपणे ब्लेन्डर मारी देशुं जेथी बधुं छे ते सरसमां दाळमां छे ते सरस रीतना मिक्स थई जाय। तमे जोई शको छो मैं ब्लेन्डर मारी दीधुं छे। तमे ब्लेन्डरनी जग्याए तमे झेणी पण मारी शको छो। पण ब्लेन्डर मारवाथी दाळनी ठीकनेस सरस थई जाय छे। हवे मैं गैस उपर तेने उबळवा मूकी दीधी छे। हवे जे प्रमाणे तमारे दाळ छे ते घाटी के आછી पीवी होय ते प्रमाणे तमारे पाणी छे ते एड करी देवानुं। दाळ हमेशा बहु आછી नहीं अने घाटी नहीं तेवी थिंकमां तमे राखशो तो दाळ पीवानी मजा आवशे अने टेस्टी पण खूब बनशे। जो दाळ घाटी हशे तो भावशे नहीं अने आછી हशे तो पण नहीं चाले। तो दाळनी थिकनेस तमारे एकदम मीडियम राखवानी छे। हवे अहीं मरी मसाला मैं लई लीधा छे सूका बधाय। हवे आपणे साइडमां ज्यार लगी दाळ उबळे छे त्यां सुधी आपणे वघार मारी लेशुं। तो तेना माटे मैं एक बाउल लई लीधुं छे तेमां 2 मोटी चमची तेल लई लीधुं छे। हवे तेमां 1 चमची जीरुं, 1 चमची राई अने 1 मोटी चमची जेटली हींग नाखशुं। दाळमां हींगनुं प्रमाण वधारे छे तो दाळमां टेस्ट बहु सरस आवे छे। अने 1 मोटी चमची जेटલું धाणा जीरुं पाउडर एड करी देशुं। हवे अहीं जे सूका मसाला लीधा छे मीठो લીમડો, तज, लविंग, बादिया ते बधुं एड करी देशुं आपणे दाळमां। हवे दाळने आपणे 5 मिनिट जेटली उबाड़ी लेशुं अने जे मसाला नाखवाना होय ते एड करी देशुं जेथी दाळ छे ते परफेक्ट रीतना बनी जशे। आपणे दाळमां आंबली नाखी छे एटले दाळ खाटी मीठी सरस थशे। आपणे લીંબુ नाखवानी जरूर नथी। जो तमे आंबली न होय तो तमे લીંબુ पण नाखी शको छो। आपणे दाळमां बाफती वखते मीठुं एड कर्युं छे एटले आपणे जे प्रमाणे दाळनुं प्रमाण आपणे वधार्युं छे ते प्रमाणे मीठुं एड करी देवानुं छे। अने दाळ खाटी मीठी बने तेना माटे अहीं मैं 2 चमची जेटली खांड एड करी छे। खांड नाखवाथी दाळनो कलर खूब सरस आवे छे जेवो लग्न प्रसंगमां होय तेवो ज। अने दाळ बने छे पण सरस। तो तमे जोई शको छो आपणी दाळ बनीने रेडी छे। थैंक यू फॉर माय वॉचिंग वीडियो।